काय केलंय. तेव्हा तो कवी म्हणत होता, आई तू माझ्यासाठी काय केलंय सांगू. गायनाच्या वेळेस विकू देत चला. मी काय केलंय सांगू. 9 महिने 9 दिवसाची तू अशी गवारी केली. संकट आले असता तुझला पदरात बांधून नेली. 9 महिने 9 दिवसाची तू अशी गवारी केली. संकट आले असता तुझला पदरात बांधून नेली. सोडून गेली तुझ्या या लाडक्याला. हो हो कोण सोडून गेली तुझ्या या लाडक्याला. कोण वागेल तुझ्या या बाळाला. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. कशाला गेली आई तू स्वर्गाला. कोण वागेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला. कोण वागेल तुझ्या या बाळाला. जोपर्यंत आई घरात आहे तोपर्यंत तुमच्या माझ्या घराचं गोकुळ आहे. महाराज 10 वर्ष मी आळंदीमध्ये होतो. 10 वर्षात माझ्या ज्ञानोबाऱ्यांनी मला कधी उपवाशी ठेवलं नाही. त्या आळंदी जवळ असलेले एक शेलपिंपळगाव नावाचं गाव आहे. त्या पिंपळगाव जवळ एक मोहितीवाडी आहे. खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटलांची ती वाडी आहे. त्या वाडीमध्ये माझी मधुकरी असायची. 4 वर्ष मी मधुकरीला जायचं. 40 घरं मधुकरी मागायची. 40 चपात्या मिळायच्या, 40 भाकरी मिळायच्या. 20, 25, 30 मुलं असायची मधुकरीमध्ये. सुतक पडलं ना मोहित्यांना का 10 दिवस आमची मधुकरी बंद असायची. नीट ऐका बरं का, 10 दिवस आमची मधुकरी बंद असायची. महाराज मधुकरी बंद असली का आम्हाला अन्नधान्य मिळायचंच नाही, खायला मिळायचं नाही. शेगावचे संत गजानन महाराज, त्या गजानन महाराजांचं देहू फाट्याला आळंदीमध्ये फार मोठं मंदिर आहे. त्या मंदिरामधनं आम्हाला मधुकरी यायची. 20 मुलं मधुकरीत असायची. 40 चपात्या यायच्या, 2 चपात्या वाट्याला यायच्या. सकाळी माझं 7:30ला कॉलेज असायचं. संध्याकाळी 1 चपाती खायची वाट्याला आलेली आणि सकाळी 1 चपाती खायची. पण चपाती खात असताना आई ऐका बरं का, आई माऊली ऐका, माऊली ज्ञानोबाऱ्यांचं प्रेम आहे का. चपाती खात असताना संध्याकाळी चपातीत भाजी नसायची. आईनं दिलेली मिरची असायची. त्या मिरचीमध्ये पाणी टाकून ती चपाती आम्ही ओली झालेली ती मिरची तिला लावून खायची. ती चपाती खात असताना आमच्या ज्ञानोबाऱ्यांच्या मंदिराकडे, कळसाकडे आमचं लक्ष जायचं. ज्ञानोबाऱ्यांच्या कळसाकडे पाहून लहान लेकरासारखं अर्ध्या पोटावरती आम्ही मान खाली घालून ती चपाती खायचं. पण ज्ञानोबाऱ्यांनी 10 वर्षात कधी आम्हाला उपवाशी नाही ठेवलं. महाराज ज्ञानोबाऱ्यांचे उपकार आम्ही आमच्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. सकाळी कॉलेजला निघल्याच्या नंतर पुन्हा एकदा ती रात्री वाट्याला आलेली शिळी चपाती खायची आणि दिवसभर कॉलेजमध्ये राहायचं. कॉलेजमध्ये कमवा आणि शिका नावाची एक योजना होती. 15 रुपये तासाने पैसे मिळायचे. कॉलेज सुटलं का 15 रुपये तासाने त्या कॉलेजमध्ये काम करायचं. कॉलेज झाडून घ्यायचं, बागेमध्ये पाणी सोडायचं, प्राचार्यांच्या हाताखाली काम करायचं. पण महाराज एक गोष्ट लक्षात ठेवा, 10 वर्षात मिळेल ते खाऊन दिवस काढले. पण आज आम्ही कीर्तनाला गेलो ना तर आम्ही म्हणेल तो पदार्थ आम्हाला खायला आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काही काळ कष्ट करत नाही, काही काळ टाकेचे घाव सोसल्याशिवाय
या जगात देव पण येत नाही. पूर्वीच्या माणसांनी प्रचंड हलाखीचे दिवस काढले, तेव्हा आज लाख लाख दीड लाखाचा पगार त्यांच्या आयुष्यात आहे. म्हणून थोडे दिवस कष्टाने करा. आजच्या तरुणांची अपेक्षा इतकी भयानक वाढली. तुमच्यातले बरेच जण नोकरीला असतील, बरेच जण शेती करत असतील, पण स्ट्रगल केल्याशिवाय कोणती गोष्ट तुमच्या माझ्या आयुष्यात मिळणार नाहीये. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, आपल्या मुलांच्या अपेक्षा वाढल्या. आज शिक्षण पूर्ण झालं का इंजिनियरला वाटतं मला ₹1,00,000 पगार व्हावा. नाही मिळणार बाबांनो, नाही मिळणार. तुमच्या क्षेत्रामध्ये 10-10 वर्ष तुम्हाला कामच करावं लागेल, तेव्हा तुम्हाला यश प्राप्त होईल. 10-10 वर्ष, मी 15 वर्ष झाले कीर्तन प्रवचन करतोय, तेव्हा मला जुन्नर तालुक्यातला हा भाग पाहायला मिळतोय. लक्षात ठेवा, या जगात तुम्हाला लगेच समाज स्वीकारणार नाहीये. त्यासाठी कष्ट करावे लागतील, त्यासाठी प्रामाणिक राहावं लागेल, त्यासाठी क्वालिटी द्यावी लागेल, आणि त्यासाठी आयुष्यात झोकून द्यावं लागेल. झोकून दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य मला भावलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, त्या देशाची प्रगती फक्त शिक्षणावरती अवलंबून आहे. आज आमच्याकडे 2 गोष्टी नाही आहेत, अजूनही आम्हाला तितक्या ताकदीने मिळत नाही. एक शिक्षण आणि दुसरं आरोग्य. आज लोक म्हणतात आम्ही चंद्रावरती गेलो, आम्ही चंद्रावरती गेलो, आम्हाला आनंद झाला. आम्ही चंद्रावरती गेलो, आम्हाला आनंद झाला साहेब, आनंद झाला. पण दुःख याचं आहे, अजूनही आमच्या जुन्नर, आंबेगाव,